रामकृष्ण हरी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा। चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील। आदरणीय महाराष्ट्र प्रख्यात असणारे हरिभक्त परायण आमचे लहाने बंधू, अगदी लहानपणापासून त्यांनी भजन श्रवण केलेलं आहे आमचं, कारण त्यांच्या गावामध्ये 20 वर्षापासून मी भजनाच्या कार्यक्रमाला जात होते। आज खरंच त्यांचं कीर्तन ऐकून एवढं मनाला आनंद वाटतोय, असं कधी वाटलं नव्हतं महाराज इतकी म्हणजे शब्द। तसं तर संत तुकोबराय असतील, सर्व संत महात्मे यांनी एका शब्दाला, एका कडव्याला, प्रत्येक कडव्याला प्रमाण दिलेलं आहे। पण ते प्रमाण आमच्यासारख्या महाराजांच्या मुखातून येणं फार कठीण आहे, कारण एवढं एका शब्दाला प्रमाण देणं त्याला पाठांतरही तसंच लागते। कारण महाराजांनी मग सांगितलं ना की महाराज बोलत असताना त्याला प्रमाण असावं लागतं, आणि प्रमाण जर नसेल तर त्या महाराजाला काय करायला पाहिजे, पुराय पाहिजे का। दिगंबर महाराज म्हणाले मी नाही बरं, मला गलीत राहायचे, असा प्रकार आहे। म्हणून खरंच गोड अशा प्रकारची तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ या अभंगावर आमच्या लहान्या बंधूंनी गोड अशा प्रकारचं राम महाराज ढोणे दहेगावकर यांच्या मुखारविंदातून आपण सर्वांनी सुंदर अशा प्रकारचं ब्रह्मरसाचं सेवन केलेलं आहे। आणि हे ब्रह्मरसाचं सेवन करणं सगळ्यांना अतिशय गरजेचं आहे बरं का, कारण आपल्या सर्वांना भवरोग झालेला आहे, आणि ते भवरोग नष्ट करण्यासाठी आपल्याला ब्रह्मरसाचाच काढा घ्यावा लागतो, हे की नाही। तुकोबराय म्हणतात ब्रह्मरस घेई काढा तेने पीडा वारेल। आपल्याला पीडा झाली कोणती, भवरोगाची, म्हणून हे भवरोग नष्ट करायचा असेल तर आज घेतलेला काढा प्रत्येकाने घेतला पाहिजे। आणि खरंच सांगते तुम्हाला, जास्त पैशाचे कीर्तनकार ठेवण्यापेक्षा महाराज काय बोलतोय आणि कसा बोलतो यांच्याकडे समाजांनी लक्षपूर्वक लक्ष दिलं पाहिजे, आणि अशी कीर्तनं ठेवली पाहिजे। उगच काहीतरी संसारातल्या गप्पा सांगून, आई वडिलांच्या गप्पा, आई वडिलांचं सांगणं गरजेचं आहे असं नाही म्हणायचं मला, पण जेणेकरून त्यांच्यापासून आपलं काहीतरी कल्याण झालं पाहिजे। एवढा खर्च करतोय आपण प्रत्येक गोष्टीसाठी, मग आपलं काहीतरी त्याच्यातून कल्याण झालं पाहिजे, असे कीर्तन ठेवले पाहिजे। सांगा तुम्ही, आजचं कीर्तन नाही म्हणलं तर आमच्या भावात जरी धरलं तर 21,000चं कीर्तन आहे। तुम्ही नाराज आहेत का 21,000 म्हणलं? मग तुम्ही टाळी लईच दमान वाजवली, तुम्हाला द्यायचं कोडं पडले का? 21,000चं कीर्तन आहे। हे गायनाचार्य आहेत ना, आज या गायनाचार्यांना कमीत कमी 5-5 हजार रुपये लागतात। मृदंगाचार्य जो आहे ना आमचा, माझा भाचा आहे ते बरं का। आता मुलगी झाली माझी मोठी आणि तो झाला लहान, का तो मोठा आहे ती लहान, पण जावाई मानलेला आहे मी। पण ते म्हणतात आम्हाला परमार्थातले नवरा बायको करायचेच नाही, म्हणून ती त्यांची सोयरी कॅन्सल। असे आमचे आदरणीय कार्तिकजी महाराज, खरंच मला तर वाटतं त्यांना उभं करावं, कारण किती वेळचं मी फक्त त्यांच्या शरीराकडे पाहिले बरं कार्तिक महाराजांच्या। कारण खरं लोक म्हणतात या भजनाला काय कितकाले पैसे घ्यायलेत, हे करायलेत ते करायलेत, पण मी तर म्हणते महाराजातल्या पाकिटातले 1-2 हजार कमी करायला पाहिजे, आणि मृदंगाचार्याच्या पाकिटात आणि गायनाचार्यांच्या पाकिटात भरायला पाहिजे। आता आज भरायचा काही संबंध नाही म्हणा, पण येरी आता आपण सगळे सप्ते करतोय ना त्यावेळेला सांगते बरं का। म्हणून त्यांना उभं करून तुम्ही सर्वजण पहा की खरंच नाही हो, घामाचा पैसा यांचा, घामाचा। तुम्ही शेतात काम केलं तर एवढा घाम येणार नाही, आज सगळं अंग ओलट डग झालेलं आहे, असं एवढा पैसा। मग तुम्ही सांगा, अशा लेकरांचं कौतुक करणं, कारण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। आजन्म आमच्या बाळासाहेब भाऊनं भजनी मंडळांची, महाराज लोकांची सेवा केली, त्यांच्या आई वडिलापासून
सेवा केलेली त्यांनी आणि त्याचं फळ आज आमच्या कार्तिक महाराजांच्या माध्यमातून येवलेशे रोप लावी येले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, अशा पद्धतीने आमचे कार्तिक महाराज. म्हणून या ठिकाणी मला सांगायचं तात्पर्य, महाराजांना फोन केला आणि आमच्या बाळूभाऊंना फोन केला. ते म्हणले ताई आम्ही सगळेजण इथं काही न देता इथे आम्ही येऊन सेवा करतो का, तुम्ही सुद्धा कधी कधी आमच्या शब्दावरती काही न बोलता कार्यक्रम केलेले. म्हणून हे म्हणजे एकमेकांचं प्रेम आहे बरं का. आणि वास्तविक पाहता मी तर म्हणते तुम्ही तर बाहेरगावची मंडळी आहात, तुमच्यासाठी मी सुद्धा माझा जे झिजवला. पण मला एक सांगायचं महाराज, माझ्या गलीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण करू शकत नाही मी माझ्या गलीचं कौतुक. आज मी एकटी कार्यक्रम करते तरी सगळी मंडळी मला साथ देते. इकडे येऊन सुद्धा पाहिलं नाही मी की काय चालू आहे काय नाही, सगळं त्यांनी माझ्या माघारी केलं. म्हणजे याच्यापेक्षा काय नाही, तर भाऊ भाऊकी जर असती तर आडू आडू पाहिलं असतं, बरोबर की नाही. लग्न कार्यामध्ये सुद्धा अडून पाहिला असता. आज मला काही न करता सगळ्या गोष्टी इथे माझ्या महिला मंडळ सुद्धा. रात्री माझा एक संकल्प होता लई दिवसापूर्वी की ज्या वेळेला मी पंचधातूचं शिवलिंगाला मुकुट बसविल ना, त्या वेळेला फक्त एकच माझी संकल्पना पूर्ण व्हावी की मी जाळीच्या महादेवापासून लोटांगण घेत या मंदिरापर्यंत यायचे, ही शिवलिंगाची मूर्ती घेऊन. ही माझी संकल्पना भजन संपल्याच्या नंतर सुद्धा मला असं वाटत नव्हतं की शक्य होईल. पण मी कोणाला सांगितलं नाही, फक्त एकट्या आमच्या काकांना सांगितलं. आणि आमचे पुजारी भानदास महाराज ते सुद्धा फार सेवा करतायत, असे त्या दोघांनाच माहित होतं. त्यांनी कोणाला सहज म्हणले असतील तरी महिला मंडळांना कळालं. आणि रात्री भजन संपल्या सगळ्या महिला मंडळ म्हणल्या ताई तुम्ही अशी अशी संकल्पना केली. म्हणलं हो केली, पण काय करावं आता, या टायमाला कोण येणार आहे. त्या म्हणले आम्ही तयार आहेत. आमच्या मीराबाई ह्या सगळ्याच नवघरे वहिनी सगळ्या म्हणले आम्ही तयार आहे, आम्ही येतो. आणि माझ्यासोबत 7-8 महिला 9-10 जणी महिला जाळीच्या महादेवापर्यंत आल्या. आणि सगळे गलीतले आमचे 9 तरुण पोरं आहेत ना, एवढी साथ देतात. तुम्ही तर पाहिलं ना दिगंबर महाराज, आमचे रामकिसन भाऊ तर दरवर्षी येतात, त्याच्यात काही संशय नाही. फक्त 2 वर्ष झालं येत नाहीत. तर एवढी मला भरभरून मदत भेटते. याच्याबद्दल म्हणलं ना तर खरंच एकदा तुम्ही सर्वांनी चांगली टाळी वाजवा. म्हणून रात्री लोटांगण घेत महाराज मूर्ती इथपर्यंत आणली. कशाच्या माध्यमातून, हे माझं काहीच नाही, इथे सगळं माझ्या गलीतल्या महिलामुळे सगळं मला घडलं. म्हणून माझं पुण्य रातचं मी रात्रीच त्यांना सांगितलं की माझं सर्व पुण्य त्यांना अर्पण हो, माझं काही नको. कारण मी कोणती गोष्ट करते तेव्हा कोणती अपेक्षा करत नाही. भगवंताचं एवढं काही केलं तरी त्याचंच आहे, माझं काय हे सांगा ना. म्हणून कोणत्या अपेक्षेनं नाही, मला कोणता अनुभव आला नाही. काही जणांना असं वाटतं का हिला काहीतरी अनुभव आला महादेवाचा, अजिबात नाही. काहीच अनुभव नाही ना, काही सुद्धा नाही. फक्त माझ्या मनात जे संकल्प आहेत तेवढा केला मी, बस. याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. आणि त्याही पेक्षा माझ्यासाठी, माझ्या प्रेमासाठी जशी तुम्ही महाराज मंडळी गायनाचारी इतक्या लांबून आले, तसेच बाहेरून बरेच जण मंडळी आलेली. कारण ही बसलेली मंडळीने सर्व ही बाहेरगावचीच आहे. याच्यात 4-2च आमच्या गलीचे लोक आहेत. तर फार लांबून म्हणजे मेहकरवरून महिला मंडळ सुद्धा आलेले आहेत. सरद पिंपरींच्या 4-5 जोड्या आलेल्या आहेत. आणि तसेच त्याच्या बाजूला अंजनी गाव आहे सरद पिंपरीच्या, तिथले आमचे आदरणीय रामभाऊ सुद्धा आलेले आहेत. माझे मम्मी पप्पा भाऊ भाऊजे सर्वच जण. पुन्हा त्याही पेक्षा मी 5 वर्षापासून ज्या गावाला कथा करते, असं गाव हिंगणी हे गाव आहे. या गावचे आमचे बंधू दिनेश भाऊ घुगे, स्वप्नील महाराज हे सर्व या ठिकाणी उपस्थित झाले. आमचे ज्ञानुभव असतील, सविताताई, जनाबाई, डॅडी, सगळेजण तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आणि तसेच माझ्या माहेरवरून माझे मामा आलेले आहेत, आनंदा मामा गुहाडे, त्यांनाही नतमस्तक होते. आणि माझ्या एका शब्दावरती म्हणजे मी न सांगता आमचे माऊली कीर्तन सोहळा यूट्यूब चॅनलवर भाऊ सुद्धा म्हटले ताई तुमचा कार्यक्रम आहे ना, मी कॅमेरा सहित आणि माझ्या पोरा सहित बॅग मध्ये टाकून आणतो. पोराला नाही बरं का, कॅमेरा बॅग मध्ये टाकून आणतो. विनोदाचा भाग थोडा असा प्रकारे. आणि तेही माझ्या म्हणण्यावर आले. तसेच आमचे साऊंड सिस्टीम वाले गोपाळ भैया तेही टायमावर उपस्थित झाले. तुम्हालाही
मनापासून धन्यवाद देते आणि सर्व माझ्या गलीतल्या मंडळींना, जामकर मंडळी असेल, ब्राह्मण गावकर मंडळी, सर्वांना नतमस्तक होऊन माझे शब्द याच ठिकाणी थांबवते. महाराजांना सुद्धा मनापासून आणि याही पेक्षा महाराजांचं नाव मोठं हो अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करते आणि याच ठिकाणी माझे 2 शब्द थांबवते. रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरिजागर, इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. विठोबा
परवा तो हा माधव परवा हा सर्व सुखाचे आगर हा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर मापर तुमा देवीवर मापर तुमा देवीवर तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा विठ्ठल जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि मी अनाथ दीन रंक मी अनाथ दीन रंक मी अनाथ तुम्ही विश्वनाथ देन रंगात देन रंग मी अनाथ देन रंग हरी तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ दीन रंक मी अनाथ दीन अस तुम्ही विश्वनाथ देन रंग देन रंग मी अनाथ देन रंग कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडे पाया पडिलो बराडे पाया पडिलो पायवणे तुम्हा पासी मी तो अल्पची संतोषी मी तो अल्पची संतोषी मी तो अल्प संतोषी अल्पची संतोषी मैं तो अल्पची संतोषी मैं तो अल्पची कृपा कराल ते थोडी पाया हा हा पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी कराल ते थोडी पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी पाया पडिलो हरी तुका मने देवा प्रेम भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी कृपा म्हणे देवा प्रेम भातुके कृपा कराल ते थोडी पाया पडिलो हरी विठोबार हा टाळी वाजवा हा हा कुमारी विठोबार घुमाई 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 तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही
दीनानाथ तुम्ही विश्वनाथ कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी दीनानाथ वा वा दीनानाथ कमी अनाथरा दीनानाथ कमी अनाथ दीनानाथ कमी अनाथ कृपा कराल ते थोडे कृपा कराल ते थोडे हो हरि पाया पडिलो ए पाया पडिलो बराडे हरि पाया
बराडिला पाया पडिलो बराडिला पाया पडिलो वाजे हो पाया पडिलो पाया पडिलो पाया पडिलो पाया पडिलो बराडी पाया पडलो बराडी कृपा विठाला 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 बोला पुंडली कबरा पंढरीनाथ मावली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज बजरंग बली की हे नमः पार्वती पते हर हर महादेव विठाला 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 दीन रंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी काय गुणे तुम्हा पाशी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी विठ्ठल विठाला विठाला
श्री विठ्ठल थोडा गेन द्या बेस कमी करायचा राम द्या थोडा समोर आवाज भासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम दृष्टिकायां समन्नस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तू का ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संदासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतो सवी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि आता बंधू श्रोतेजन जे अखंड सावधान जयास त्रिकाळाचे ज्ञान सर्व काळ निरअभिमानी आता बंधू श्री संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे निगुह्य ज्ञान प्रगटे जनी नरदेह परमार्थी लाभिले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी व्यर्थची गेले नाना आघाते मृत्यू पंते ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय नमो शिवाय ओम नमो शिवाय कावडी घेतली खांदे कावडी घेतली खांदे हा मिळाली संत हरी मिळाली संत त्यांचे चरण रेणू मंदिरे
ओम नमो शिवादी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्यांचे चरण रजरे वंदिरे शिवनाम शीतल मुखी सेवी पापा पडिया रे. काय म्हणतात महाराज, तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ कृपा करा लते थोडी पाया पडिलो बराडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या दृष्टीमध्ये किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचारशैलीमध्ये चंद्राची शीतलता, सूर्याची प्रखरता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता, समुद्राची दिव्यता, देवमान्य संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा बाबा विश्वनाथाकडे प्रेमाची मागणी मागणारा अभंग. विठाल अभंगाचा प्रतिपाद्य विषय बघायचा झाला तर आज या ज्या अभंगामधून माझे तुकोबाराय जगन्यंत्या भगवान परमात्म्याकडे अर्थात बाबा विश्वनाथाकडे मागणी मागतायत. तुम्ही विश्वनाथ, तुकोबाराय म्हणतात देवा तुम्ही या विश्वाचे नाथ आहात, मी अनाथ आहे, दीन आहे, दुर्बळ आहे, गरीब आहे, म्हणून तुम्ही माझ्यावरती काय करा तर थोडी कृपा करा. किती कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. म्हणून देवा तुम्ही माझ्यावरती थोडी कृपा करा. थोडी म्हणजे किती? 100% मधली 5% कृपा तुम्ही माझ्यावरती करा. कारण तुमच्यापाशी काहीच उन नाही. काय उने तुम्हा पाशी, तुकोबाराय म्हणतात देवा तुमच्यापाशी काहीच उन नाही. काय उने तुम्हा पाशी, मी तो अल्पची संतोषी. देवा तुमच्याकडे काहीच उन नाही, मीच थोडा अल्पसा संतोषी आहे. कारण माझ्याकडे एका गोष्टीची कमी आहे, ती म्हणजे कोणत्या? ना पैशाची ना धनाची. माझ्याकडे फक्त एका गोष्टीची कमी आहे, ती म्हणजे प्रेमाची. म्हणून तुम्ही मला दान द्या. काय द्या तर तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. म्हणून तुम्ही मला प्रेमाचं दान द्या, एवढीच तुम्ही माझ्यावरती कृपा करा. कृपा करा लते थोडी, पाया पडिलो बराडी. असा अभंगाचा सरळ आणि सोपा भावार्थ झाला. आपलं कीर्तन विठाल. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी वक्त्याच्या आद्य कर्तव्यानुसार अल्पसा प्रहर द्यायचा, तो म्हणजे की असा: अनंत कोट ब्रह्मांड नायक कारण कारण करुणावरुणालय भक्तवांचा भक्त कल्पतरू जगदाकंद आनंद कंद भगवान श्री पंढरीनाथाच्या अश्माघात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञान्यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अखंड समाधिगण संत सम्राट माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय शांती खडग घेवणी हाती काळा सीते नागविती. असे पैठणी निवासी माझे शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज जाळोनी संसार बैसलो अंगणी. या जगाचा संसार सुखाचा होण्यासाठी आपल्या संसाराची पूर्ण आहुती देणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय
आदी करून सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने माझ्या मारुतीरायाच्या दरबारामध्ये आणि विशेषतः भगवान भोलेनाथाच्या पंचलिंगी मुकुटाच्या निमित्तानं हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव विठाल आपणा सर्वांना ज्ञात आहे भगवान भोलेनाथाच्या पंचमुकुटाच्या निमित्तानं अंततः धोंडे जेवणाच्या निमित्तानं हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव आहे. त्यामध्ये माझ्याकडे आलेली ही सेवा आज विशेषतः बाबा तारीख दुसरीकडे गेली पण ताईचा आग्रह असतो इथे येण्याचा प्रयत्न आहे. विठाल आता बहिणीनं भावाला फोन केला नाही म्हणता येतं का कारण त्याच्यासाठी प्रेम प्रेम लागतं त्याच्यामुळे जेव्हा अभंग घेतला तुका म्हणी देवा आणि प्रेम भाग म्हणजे तिथं नाही म्हणता येत नाही. आमच्या बहीण श्री निर्गुणाताई इंगळे ताईंनी काल फोन केला म्हणलं महाराज कीर्तन करता का म्हणलं ताई तुम्ही फोन केला आणि आम्ही नाही म्हणा जेवढा आमचा अधिकारच नाही म्हणून ताईच्या माध्यमातून हा कीर्तनाचा योग आहे. सर्व माता भजनी मंडळी असतील या एक दिवसीय कीर्तनासाठी सर्व तन मन धनानं सहकार्य करणारी सर्व या लक्ष्मीनगर मधले सर्व भाविक मंडळी असतील. रायगड कॉर्नर जे काय नावं असतील ते काय मला माहित नाही पण काय असतील ते तुम्ही सर्व जाणून घ्या. या कार्यक्रमासाठी तन मन धनानं सहकार्य करणारी सर्व ही या लक्ष्मीनगर मधले सर्व भाविक मंडळी आहेत. आणि विशेषतः या कीर्तनासाठी आज 7 संगतीसाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील गोड गायक ज्यांनी पहिली चाल गायली गाणं सम्राट गाणं कोकिळा दिगंबरजी महाराज पाचलेगावकर महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांच्या साथीला ज्यांनी साथ केली 2 वर्षापूर्वी राऊत बाबांच्या गावामध्ये ज्यांचा नामचा परिचय झालता कळंब तालुक्यामध्ये डोकीपशी असे आपल्या आज पारवा गावचे भूषण रामकिसन महाराज पारवेकर महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. माझ्यासोबत आलेले यांचे वडील पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय कारण वडील आपला पोरगा जर पकवत वाजत असेल तर बापाला किती आनंद होतो आणि हे कौतुक पाहण्यासाठी स्वतः बाप उपस्थित आहे म्हणून त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. ज्यांनी याला घडवलं कारण बापाचं एकच कर्तव्य काय तर लेकराला घडवलं. तुम्ही पैसा किती कमवला याला महत्व नाही, तुम्ही बंगले किती परभणीमध्ये बांधले याला महत्व नाही, तुम्ही याची टोपी त्याच्या डोक्यावर ठेवली याला महत्व नाही, सगळ्या टोप्या तुमच्या डोक्यावर ठेवल्या याला महत्व नाही, तुम्ही येणारी पिढी कशी घडवली याला महत्व आहे. विठाल या ठिकाणी गोड ज्यांची गायनाची साथ आहे ते माझे दाजी बाळासाहेब दाजी भांबळे सावंगीकर महाराजांच्या चरणी नतमस्तक आहे. गोड ज्यांची पखवाजावरती साथ आहे ताल सम्राट मृदंग मार्तंड माझे परम मित्र आमचे कार्तिकजी दादा भांबळे महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि विशेषतः या संपूर्ण कार्यक्रमाचा लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी परभणी मधलं नामांकित युट्यूब चॅनल नवे सर्व महाराज मंडळींच्या ओटावरचं चॅनल माऊली कीर्तन सोहळा म्हणलं की कोणताही महाराज असा नटून छटून येतो त्यांना वाटतं म्हणजे आपलं आहे ना आपलं स्वतःच असल्यावानी असं. आमचे गणेश दादा चोपडे यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे माऊली कीर्तन सोहळा. आता काही दिवसावरती ज्ञानोबरायांचा विश्व माऊली ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा आलाय आणि हा युट्यूब सोहळा आहे का नाही म्हणून त्यांच्या चॅनलला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि घंटीचं बटन दाबायला अजिबात काय त्यांची कटकट मिटून टाका. झाले का सर्व. ताईंच्या माध्यमातून येण्याचा योग गोड ज्यांची साऊंड सिस्टीम आहे ते सुद्धा पारवेकर ताई एकाच गावचे आणले का सगळे वा. हे बी ताईवरती असलेलं प्रेम आहे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक माझ्यासोबत आलेले माझे मामा रणजित मामा भांबळे सर्वांच्या चरणावरती नतमस्तक विनेकरी बाबा असतील सर्व माता भगिनी इकडे टाळकरी मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी संताचा या वारकरी संताचा या वारकरी संताचा वारकरी संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संताचा वारकरी संताचा या वारकरी संताचा
रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. जाती महाद्वारा हरी भेटी. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आणि राहिलेल्या मोजून 35 मिनिटांमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठाला अतिशय गोड असं या लक्ष्मीनगरमध्ये हे दोनही देवाची मंदिर आहेत. एक संत आहेत आणि दुसरे देव आहेत. तुका म्हणे संत सेवा आणि हे जे देवा उत्तम, त्यांची जर सेवा केली तर हे खुश आणि यांची सेवा केली की ते खुश. हे म्हणले जर तुम्ही त्यांना डावलून जर माझी सेवा केली तर माझ्या छात्रावर काय हाणल्या माहितीये का? लाता हाणल्या. त्या साधूची पूजा न करिता कोणत्या मारुतीरायासारख्याच्या जो माझी पूजा करी तत्वता तेने मज उरी हानितल्या लाता अनकी तू माझ्या घाता प्रवर्तला. म्हणून देवाला जर काय आवडत असेल तर संताची सेवा आवडते. एक ओवी सांगतो आणि अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करतो. महाराज म्हणले एखाद्या व्यक्तीने जगातल्या सगळ्या तीर्थस्नानांचं काय केलं? स्नान केलं. एखाद्या व्यक्तीने जप तप अनुष्ठान योग याग कर्म केले आणि फक्त आमच्या निर्गुणाताईंनी दारात आलेल्या संतांचा सन्मान केला, त्या सगळ्यांचं पुण्य त्यांना त्याच्यामध्ये लागलं. ऐकावं. सकळ तीर्थे तोची न्याहाला. काय झाला? सगळ्या तीर्थामध्ये त्यानं काय केलं? स्नान केलं. सकळ तीर्थे तोची न्याहाला जप तपादी फळे तोची लाहिला. सर्व पूजांचे सार तो पावला जेने साधू वंदिला सन्माने. याचा अर्थ एकच की देवाच्या आवडीचा विषय काय असेल ना तर संतांची सेवा. देव सारावे परते, देव सारावे संत पुजावे अरते, संत पुजावे अरते, देव सारावे परते, देव सारावे परते. संत पूजावे भारते, संत पूजावे भारते, देव सारावे परते, देव सारावे सारावे परते, सारावे परते. टाळ्या वाजवा आमच्या रामकिसन दादासाठी. आता कशाचं सीझन चालू आहे? पाडाला पिकलाय. कशात चालू आहे? आंब्याचं. रणजित मामा, जर तुम्ही आंब्याच्या झाडाखाली गेले, आता हे वडाच झाडे न जाणू, पण तुम्ही जर आंब्याच्या झाडाखाली गेले, आपलं कृष्णा पाटील, तर हातात जर दगड घेतला तर काय काय पडला पाहिजे? पाड. पाड. आंबा नंतर म्हणायचं. काय पडला पाहिजे? पाड. पाड बी नाही, कैरी बी नाही, इजाड्याला पाडायचा का? घरी नेऊन खाला. प्रमाण दिलं तर समर्पक द्यायचं. असं एका ठोक्यात दगड आंबा काय झाला पाहिजे? पडला. नाही तर काही काही प्रमाण देतात. आपण जावा पुढं त्यानं यावा मागू. महाशिवरात्रीमध्ये मी अभंग घेतला. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. मागचा म्हणतो शिवभोळा चक्रवर्ती त्याची माय मही चित्ती. मी गेलो पुसदला कीर्तनाला. कुठं तुम्ही अशी जरा फ्रेश बसा. फ्रेश आहेत ना तुम्ही? पुसदला गेलो. ज्याला कधीच नाही सुचत त्यानं जावा पुसद. मी अभंग घेतला दुःखाची निवृत्ती आणि सुखाचे ते सुख. त्याचं ध्रुपद लय गोड आहे दिगंबर महाराज. रंगनी रांगतन गुलगुला बोलत. मी असं म्हणलं, मागचा काय मला माहितीये का? रंगनी रांगत गंगुला बोलत. त्यालाच म्हणायचं सिद्धांतम तात्पर्यम पकडतव्यम. जिथल्या तिथं विढालं. काय चाललं
चाललं आपलं? काय चाललंय आपलं? आंबा. नाही तर ते म्हणते पैसे तू घ्यायला आम्हाला द्यायला. तसं होणार नाही. महाराजांनी प्रमाण दिलं, देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. ताई काय करल्यात? देवाची पूजा करल्यात, पण दारात कोण आले तर संत. पण याच्या अगोदरचं प्रमाण महत्वाचं. काय करिता देवतार्चन? काय करलं ताई? घरा आले संत जन, मग तात्काळ देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. जास्त लांबत नाही, कारण मला गव्हाला पाणी देता देता गांजरे, कारण इथं दोन, एक संत आहेत आणि एक देव आहे, त्यामुळे त्यांचं थोडं वर्णन व्हावं. राहिलेल्या मोजून 30 मिनिटांमध्ये अभंगाचं एका चरणाचा भाव पाहण्याचा प्रयत्न करू. विठाला आज जगद्गुरु तुकोबाराय बाबा विश्वनाथाकडे प्रेमाची मागणी मागतायत. खरे भक्त देवाकडे मागणी मागत नसतात, पण आज माझे तुकोबाराय जगन्यंत्या भगवान परमात्म्याकडे मागणी मागतायत. मागणी मागत असतात ते देवाचे भक्त नसतात. भक्ती करत असताना भगवंत सोडून कुठल्याच प्रकारची अपेक्षा नाही, त्याला म्हणायचं भक्ती. भक्तीची तो आईसी जाती सर्वस्वासी मुकावे. सर्वस्वाचा त्याग आहे आणि मग तेने हरिसी भजावे. अपेक्षा कुठलीच नाही, भगवंताच्या चरणावरती भाव आहे, पण अपेक्षा कुठलीच नाही. सेवेला तर दम नाही. महाराज म्हणतात, तुका मनी जीव भाव देवा पायी ठेवोनिया काही न मागती. देवाच्या चरणावरती भाव आहे, पण अपेक्षा कुठलीच नाही. मग आज माझे तुकोबाराय जगन्यंता भगवान परमात्म्याकडे मागणी मागतायत. तुकोबाराय खरे भक्त नाहीत का? पारवेकर महाराज, या जगाच्या पाठीवर, या विश्वाच्या पाठीवर माझ्या तुकोबारायांसारखे खरे भक्त कोणीच नाही. आपण काय भक्ती करतो? आपली भक्ती 1 तास 2 तास 3 तास करून करून जर आपण भक्ती केली तर 1 जन्म करतो. किती जन्म दादा? ती पण अपेक्षित. देवा मारुती रायाला दर शनिवारी पाणी घालतो, पोराचं लग्न. तुम्ही असं जरा सिरियस मूड मध्ये गेले का? जरा फ्रेश बसा. तुम्हाला माझी भाषा कळायली ना? मी त्या नांदेडकडे गेलो कीर्तनाला, 10-5 कार्यकर्ते उभे होते. मला म्हणले, महाराज बरं झालं तुम्ही वेळेवरती आल्या. तुम्हाला उजळलं का नाही का? जाऊ मी आता, कसं करू? तुम्ही असं फ्रेश बसा. राहिलेल्या 20 मिनिटात मी तुम्हाला म्हणजे असं फ्रेश करतो. काय म्हणले ते? आल्या. कळायलं का नाही तुम्हाला? मावशी कळायलं ना? आहे का नाही? काय चालला आपला विषय? आपली भक्ती अपेक्षित. मारुती रायाला दर शनिवारी पाणी घालतो, पोराचं काय हो दे. दर सोमवारी बाबा विश्वनाथाला बेलपत्र वाहतो, शेजाऱ्याची 1 एकरभर जमीन मिळू दे. आपली भक्ती कशी आहे? अपेक्षित. पण माझ्या तुकोबारायांची भक्ती जर बघितली तर महाराज म्हणतात, मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. देवा काय मागा आम्ही जन्म घेतले असतील ते तुमचं भजन करण्यासाठी, आणि आजही जन्माला आलोत ना ते भजन करण्यासाठी. हेची आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. देवा आजही आम्ही जन्माला आलोत ना ते तुमचं भजन करण्यासाठी. आणि महाराज पुढचा जरी जन्म घेतला तो कशासाठी घेऊ? घेईन मी जन्म याजसाठी देवा घेईन मी जन्म याच्यासाठी देवा
राखेला दारवंटा उपवास पारण राखेला दारवंटा. टाळ्या वाजवायच्यासाठी समर्पक प्रमाण दिलं. काय दिलं? घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. इथं महत्व कशाला आहे पारवेकर गुरुजी? इथं महत्व कशाला आहे? भजनाला किंवा प्रमाणाला? तुका माने येते भजन प्रमाणे. तुका माने येते भजन प्रमाणे. तुका माने येते भजन प्रमाण. तुका माने येते भजन प्रमाण. पाचच जण आहेत पण क्वालिटी येत. काय करायचा मोठा मांडवण भले 12 भर चिंदी आणि एक नाही कामाची. काही स्वाडवड सूट थोडे परी निरे ते घ्यावे बरे. पेरणी दाट केल्या उतार येतो का? कशी लागते पेरणी? त्यामुळे पाचच आहेत पण क्वालिटी येत. आपला विषय कुठून कुठला? इथं महत्व कशाला येतं? प्रमाणाला आहे. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. तुका म्हणे येते भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळावे. कीर्तन करायच्या बोलण्याला काय पाहिजे पारवेकर गुरुजी? पुरावा पाहिजे किंवा प्रमाण पाहिजे. आणि कीर्तनकाराच्या बोलण्याला जर प्रमाण पुरावा नसेल तर कीर्तनकार कसा पुरावा? जिद्दा पुरावा. आणि कीर्तनकाराच्या बोलण्याला प्रमाण असल्यावर का पुरावा? मग हे जर नाही कळत तर लक्ष्मीनगर मधल्याला ठेवावं का? विठाल शेवट हे देवाचे अवतार झाले. त्या अवतारामध्ये माझे तुकोबराय देवाची सेवा करण्यासाठी हजर होते. जे जे देवाचे अवतार अनंतुका त्याच्या बरोबर क्षीरसागरामध्ये भगवान झोपले त्यावेळेस पाय दाबायला आम्हीच होतो. कासवाच्या रूपानं माशाच्या रूपानं भोवताल फिरायला आम्हीच होतो. भगवान तुम्ही राम अवतारामध्ये अयोध्येचे राजे झालात. माकडाच्या रूपानं समुद्रामध्ये धोंडे टाकायला आम्हीच होतो. भगवान कृष्ण अवतारामध्ये तुम्ही गोकुळाचे राजे झालात. सौंगड्याच्या रूपानं दही दूध चोरून खायला आम्हीच होतो. पण आज तुम्ही विठेवरती उभे आहात आणि आम्ही वारकरी आहेत. तुम्ही उभे विठेवरी आम्ही झालो वारकरी. किंवा ते मगाशी जे सांगितलं ना त्याचं प्रमाण देतो. निद्रा करीत होतो पायी सवेची लंका घेतली तई. वानर गोवळ गाई सवी चारीत फिरत सो. प्रत्येक युगामध्ये माझे तुकोबराय देवाची सेवा करण्यासाठी हजर होते. चौयुगीचा भक्त नामा उभा कीर्तनी. नामदेवराय तेच तुकोबराय. अशी माझ्या तुकोबरायांची निष्ठा. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सगळाचा येथोनिया. संप्रदाय सगळाचा येथोनिया. जगद्गुरु अवतार याचा संप्रदाय सगळाचा येथोनिया. संप्रदाय सगळाचा येथोनिया.
संप्रदाय सकळांचा येथून नामदेव राय तेच तुकोबराय. अशी माझ्या तुकोबरायांची निष्काम सेवा देवाच्या डोक्यावरती रुजू झाली. तुकोबराय पंढरपूरला गेली की देवानं थोडं खाली बघणं काय, एकीकडे बघणं काय, न बोलणं काय. तुकोबराय म्हणले देवा, अरे एवढ्या लांबून आम्ही यायचं, तुम्ही असं खाली बघणं काय, एकीकडे बघणं काय, असं अनुचित काय धरलं. त्यावेळेस देव थोडे हसले. हसल्याबरोबर माझ्या तुकोबरायांचं हृदय भरून आलं. आणि देव हसत हसत म्हणतात, तुकोबराय, अहो तुमच्या सेवेचं ऋणच आमच्या डोक्यावरती एवढं झालंय की तुम्हाला बघितलं की असं वाटतं तुम्ही काहीतरी मागा. तुकोबराय म्हणले देवा, मागितलं असतं रे, पण आम्हाला जे पाहिजे का ते तुझ्याकडे नाही. आम्ही मागू ते नाही तुझ पासी, तरी का भितोसी पांडुरंगा. ए देवा, आम्हाला जे पाहिजे ना ते तुझ्याकडे नाही. बर मागितलं असतं रे देवा. तुम्ही असे बोर तर होईना, कारण कसे देवाच्या संताराच्या दरबारात सेवा आहे. आता कसे लोकायला देवाचे चरित्र नाठवे सर्वथा आणि विनोदाची कथा गोड वाटते. मला सांगा, ज्ञानेश्वरी वाचायला पैसे लागतात का? पिक्चर पाहायला पैसे लागतात ताई? काय पाहायला? आता देऊळ बंद कोण कोण पाहायला पिक्चर परभणीला? पिक्चर पाहायला पैसे लागतात का नाही? ज्ञानेश्वरी वाचायला लागतात का नाही? मूल देवोनिया साठवावे दोष तंग नटाचे ते वेश पाहुनिया. ज्ञानेश्वरी गाथा वाचण्यासाठी पैसे लागत नाहीत, पण पिक्चर पाहण्यासाठी, इन्स्टा पाहण्यासाठी 249 रुपयाचा काय करावं लागतो? रिचार्ज करावा लागतो. मागितलं असतं रे देवा, पण तुकोबराय म्हणले आमच्या घराण्याची वडिलांची मागणे आम्हालाच चित्त, वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असो. काही मागणे आम्हालाच वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असो, जाणत असो. याला म्हणायचं प्रमाण आहे का नाही? काही मागणे हे आम्हा अनुचित आणि वडिलाची रीत जाणत असो. तुकोबराय म्हणले देवा, उचित नाही, अनुचित. किंवा ज्ञानोबराय म्हणतात, इथ वडील जे जे करती, तया नाम धर्म ठेविती, एर अनुष्ठिती सामान्य सकळ, हे असो ऐसिया स्वभावे, मनोनी कर्म न संडावे, विशेषे आचरावे लागे संती. किंवा पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. इथं भजनाला महत्व आहे. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. महाराज म्हणले, पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन का, पाहुनिया यूट्यूब बसवावे टिप्पण. मग तेव्हा आले 21 जाण फळ. असं आहे का? नाही. तुकोबराय म्हणले देवा, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असो. देव म्हणले, ओ तुकोबराय, घराण्याची रीती आम्हाला सांगू नका. ज्या अर्थी देव तुकोबरांना फिरून बोलतात ना, त्या अर्थी माझ्या तुकोबरायांच्या गाथ्याचं पारायण अनुभव देवाने केलं होतं. देव म्हणले, तुकोबराय सांगू का तुम्हाला? सांगा म्हणले. तू कया बंधू म्हणे भावा,
मज निर्वावे देवा किंवा तुकया बंधू म्हणे देवा शब्द इतुकाची राखावा आलो दान मागायास. भावानी मागितलं काय आणि तुम्ही मागितलं काय? रीत मोडली का राहिली? तुकोबाराय म्हणले देवा तो भाऊ आहे मी नाही. आम्ही मागणी मागत नाहीत कारण देवा आम्ही तुझे भक्त आहेत. देव तसे देवाचे भक्त असतात. बाबा आपल्याकडे म्हणे बाप तैसा बेटा कुंभार तैसा. तुकोबरायांचं प्रमाणे हरी तैसे हरीचे दास नाही तया भय मोह चिंता आस. कोणी राहती उदास बळकट कास भक्तीची. तुकोबाराय म्हणले देवा आम्ही तुझे भक्त आहेत. आम्ही कुठून येत रे? तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. या त्रिभुवनाचे राजे आहेत आम्ही कुठून येत आणि या त्रिभुवनाचा त्याग करून तुझ्या सेवेला लागलो. ते मागणी मागण्यासाठी नाही. त्रिभुवनीचे वैभव सांडोनिया दुरी झालो से भिकारी पंढरीचा. देवा या त्रिभुवनाचा त्याग करून तुझ्या सेवेला लागलो. ते मागणी मागण्यासाठी नाही. मागितलं असतं रे देवा पण अनेक लोकांचं ऋण तुझ्या डोक्यावरती आहे. दिवाळखोर नारायण तुझवरी बहुताचे ऋण. अरे अनेक लोकांचं ऋण आहे. या लक्ष्मीनगर मधल्या माणसांचे तू पैसे निलेत. ते पैसे घेण्यासाठी लोक बरस सुद्धा करीनात. रात्रीची निजामाबाद पंढरपूर गाडी धरले तर पंढरपूरला सकाळी 5ला ते दारात गेले आणि काढलेले पैसे दे म्हणले. उठती की येती द्वारी अवघे हरी दे दे मनती. रोज उठलं की तुझ्या दारात येत आमचं देण्यासाठी. तुझं आम्हाला काय देणार देवा? अनेक लोकांचं ऋण काय तुझ्या डोक्यावरती. देवा तुझ्या डोक्यावरती मुकुट भारी दिसायला. आता आमच्या ताईने महादेवाला तो काय चांदीचा मुकुट केलाय तसं त्या देवाला तुकोबाराय म्हणले देवा तुझ्या डोक्यावरती मुकुट सोन्याचा भारी दिसायला पण तो तुझा नाही. कोणाचा आहे? मुकुट मागू डोक्याचा हात हो अनिला इंद्राचा. दिसायला रे देवा 24 कॅरेट सोन्याचा 1,52,000 रुपये त्याचा भाव आहे पण तो तुहा नाही. तो कोणाचा चोरून आणला? इंद्राचा. कानातलं कुंडल भारी दिसायलंय. कुंडल मागू कानीचे हे तू अनिले कर्णाचे. कानातलं कुंडल तुझं भारी दिसायलंय मामा पण तो कोणाचं चोरून आणलं? कर्णाचं. तर आम्ही तुला काय मागावं विठाला? देवा आम्ही ऐकून येत रे तुम्ही उदार आहात. तुम्ही श्रीमंत आहात. तुम्ही करुणा सिंधू आहात दया सिंधू आहात. पण आम्ही असं ऐकून नाहीत की तुम्ही कोण्या भक्ताचं भलं केलं. उदाराचा राणा मनविसी आपणा सांग तू आकवना काय दिले उदाराचा राणा देवा तू उदाराचा राणा आहेस पण तू कोणाला काय दिलं आम्हाला हे सांग. बाळूदाजी गावचा सरपंच झाल्याच्या नंतर माझ्याकडे लक्ष द्या. माणसासारखे येतात कारण तुम्ही म्हणजे तार आहेत आणि मी म्हणजे डीपी आहे. तारेला तार चिटकली की डीपीत काय उडत आहे? विठाल 15 मिनिटांमध्ये आपण सेवेला थांबणार आहेत. जिल्हा परिषद शाळा भरू कधी सुट्टी कधी दाजी? शांतारा भात असू मामा नाही तर इंद्रायणी असू नाही तर मग तो बिर्याणी असू नाही तर मग द्या आमच्या 3 रुपये द्या राशनचा असू. पण कितीला सुट्टी? टाइम आहे तसं आहे का? तुकोबाराय म्हणले देवा तुम्ही उदार आहात
तुम्ही करुणा सिंधू आहात, दया सिंधू आहात, पण तुम्ही कोण्या भक्ताचं भलं केलं आम्ही असं ऐकून नाही. बाळूदाजी, गावचा सरपंच झाल्याच्या नंतर नाही गावचा विकास करता आला तरी चालेल. ऐका बरं जरा 5G. गावचा सरपंच झाल्याच्या नंतर दादा गावचा विकास नाही करता आला तरी चालेल रणजित मामा, पण स्वतःचं घर तर बांधून निघाव. आणि एवढं जर नसेल होत तर त्याच्यात काय मजा आहे? मग भटजी कुठं मिळे तर मागच्या खोलीत मिळेल, कायाच्या धुपणान मिळेल तर टाक तू पण टाका कोळशी, येडण्याचं धुपणान मिळेल आहे का नाही? स्वतःचं घर तरी काय व्हावं, बांधून निघावं. तसं तुकोबर आहे म्हणले देवा, अरे इतराचं देणे सोडून तू तुझ्या भक्ताचं तो भलं करावं. हरित्वा कोणाचे बरे केले पूर्ण आम्हा कळू आले. देवा, तो कोण्या भक्ताचं भलं केलं तर आम्ही तुला मागावं. अरे तिन्ही काळामध्ये भक्तीचा प्रसार करणारे नारद मुनी, त्यांनी भक्ती केली म्हणून तुला मानायले तर, पण त्याला तो लंगोटीला लावलंस. नारद वैष्णव जगजेठी त्याशी लाविली लंगोटी. नारद मुनींनी भजन केलं म्हणून तुला मानतायत. आमुचेनी भावे तुझं देव पण आमच्यामुळं तुला मान आहे. बाबा, या मारुतीरायासारखी भक्ती कोणी केली का? पाहुनी या झाडे वरबाडोनी पाला खावोनी विठ्ठला आळवावे. अहो, या मारुतीरायासारखी भक्ती कोणीच केली नाही. ज्ञानोबा म्हणतात, अहो राणेची पाले खाईरा. पानं खाऊन या मारुतीरायाने भक्ती केली, पण त्याला तो माकड केलं. हनुमंत भक्त निकट त्यासी केले त्वा मरकट. मरकट केलं. इतराचं दे सोडून देवा, तो कोण्या भक्ताचं भलं केलं? अरे ज्याच्या ज्याच्या घरी गेलास त्याचं वाटोळ करून आलास. देवाची ती खून करावे वाटोळे आपणा वेगळे होऊने दी. किंवा तुकोबर आहे म्हणतात, देवाची ती खून आला ज्याच्या घरा त्याच्या पडची रा संसाराचा, हो, त्याच्या पडची रा संसाराचा, त्याच्या पडची रा संसाराचा, त्याच्या पडची रा संसाराचा. हे देवाची खून आला ज्याच्या घरा, देवाची खून आला ज्याच्या घरा, त्याच्या पडची रा संसाराचा, त्याच्या पडची रा संसाराचा. देवाचा खून आला त्याच्या घरा, देवाचा खून आला त्याच्या घरा, त्याच्या पडची रा संसाराचा, त्याच्या पडची रा संसाराचा, संसाराचा. टाळ्या वाजवा दिगंबर महाराजांसाठी. मला आज असं वाटतच नाही की हे पंढरपुरात कीर्तने अधिक मासातलं विठाल. ही एवढी माणसं येण्यासाठी सुद्धा प्रेम लागत आहे महाराज. नाही तर काय ज्याचा त्याला नाही धंदा. कोण येते घरा आमच्या कशाला? तुकोबार आहे म्हणले, कोण येणार आहे आपल्या घरी? काहीतरी प्रेम प्रीतीचे बांधले आणि ते न सुटेगा काही केले. सबसे ऊंची प्रेम सगाई हो, सबसे ऊंची प्रेम सगाई, प्रेम सगाई, दुर्योधन का मेवा त्यागे, दुर्योधन का मेवा त्यागे, सागय दुर्लभ खुआई, सबसे ऊंची प्रेम
सगाई दुर्योधन का मेवा त्यागे आणि विदुर सागही विदुर घर खाय. अहो विदुरानं किती भोग असतात ताई भागवतात, माझं नाही भागवताचं, किती 56 भोग असतात ना, ते 56 भोग दुर्योधनानं केले होते भगवान येणारे म्हणून. किती पण देवानं ते 56 भोग त्यागले आणि विदुराच्या घरच्या काय खाल्ल्या? कन्या खाल्ल्या, कन्या. याला काय लागतं तर फक्त प्रेम, आणि ते प्रेम म्हणजे आम्हा बहीण भावांचं आहे. विठ्ठल इथून आमचं गाव कमीत कमी 130 किलोमीटर आहे बाबा. किती? 130. पैशासाठी कोणी कुठं येत नाही. जगात पैसे कमवण्यासाठी साधन लय आहे, पण काहीतरी प्रेमाची संबंध असावी, काहीतरी नाती जपता यावी. कसं आहे, धनवंता लागी मान्यता आहे, पण यमाच्या दारामध्ये मग तेथे नचले काही. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल वाही तुका म्हणे तई यमाज्ञा. याच्या ह्या एक बुजाव तो यम राहतो, ह्या एक बुजाव राहतो. ताई सारख्या ताईने फोन केला, राम महाराज परभणीला कीर्तनाला येता का? मी म्हणलो किती देता? की मग ते लाल पेन आणले. ते कशानं ऐकता तुम्ही? 2 याच्या वेग राहत आणि याच्या वेग राहत. मग इकडलं येते लाल आणि इकडलं येते निळी. ताईनं फोन केला, राम महाराज कीर्तनाला येता का? आपण म्हणलं 21 द्या. मग ते लाल पेनानं ओढते. कशानं? अशा एक दिवसाच्या कीर्तन महोत्सवामध्ये अन्नदानाची पंगत दिली की काय आणले असं निळ्यानं. कुठं मंदिराला कुठं असा कलर गिलर दिला तर कशाने लिहितं बाबा? निळ्या पेन. आणि इथे येऊन जर काड्या केला की मग कशाने लिहिते? लाल. म्हणून काय करा, चांगलं तर कर्म करा. आणि तुम्ही म्हणता महाराज हे लेखाचा कोणाकडे असतो? कोणाकडे असतो? ज्याचं नावच चित्र आहे आणि तो कसा आहे? गुप्त आहे. गुप्त म्हणजे कसा? ज्याचा काही ठिकाणा लागत नाही, पण त्याच्या सगळं लिहिलेलं आहे. हिसाब पडे जमा सरकारी नाही, हिसाब पडे जमा सरकारी, हिसाब पडे जमा सरकारी, हिसाब पडे जमा सरकारी, हिसाब पडे जमा सरकारी नाही, हिसाब पडे जमा सरकारी, हिसाब पडे जमा सरकारी, हिसाब पडे जमा सरकारी. येईल यमाजीची स्वारी, येईल यमाजीची स्वारी, येईल यमाजीची स्वारी, येईल यमाजीची स्वारी. शिवाजी धरोनी कारभारी, शिवाजी धरोनी कारभारी, हरोनी कारभारी, हरोनी कारभारी. येथील मारे, येथील मारे. जोहार मायबा जोहार, ही कायापुरीचा महार. जय हो. जोहार मी कायापुरी जहार. जोहार मायबा जोहार, ही कायापुरीचा महार. जोहार मायबा जोहार मी कायापुरी कसे हिसाब पडे जम सरकारी, येईल यमाजीची स्वारी, शिवाजी धरोनी कारभारी. मग तेथील मार. मग ते असं नाही त्या यमाशी करुणा. मग किती मारी ती झोडी ती थोडी ती निष्ठुर, मारी ती झोडी ती थोडी ती निष्ठुर. यमाते की करा बाबूसाला, यमाते की करा बाबूसाला, मारी ती झोडी ती थोडी ती निष्ठुर, मारी ती झोडी ती थोडी ती निष्ठुर. थोडी ती निष्ठुर, थोडी ती निष्ठुर, थोडी ती निष्ठुर. मग तिथला ते मारच जगळ आहे. मारी ती तोडी ती झोडी ती म्हणजे तुम्हाला ते कणीस माहित असं काय बाबा? आता मी काय तुमच्या काळामधला नाही, पण मी आता नवीन आहे. कणीस कणीस बाबा, ज्वारीचं चांगलं असं वाकलेलं कणीस आहे. धरणी माईला पुन्हा शरण जात, ते पोत्यात घातल्यावर मारणं, त्यातले लपके लपके तोडणं आणि झोडणं. कसं चौघानं 4 कोपरे धरायचे
असा बांबू घ्यायचा तिथं जोडायचं, त्याला म्हणतात जोडणं. असो, आपला विषय बदलला. काय आपला विषय? पैसे तू घ्याला रान बटन आम्हाला द्यालास, तू सांग म्हणा काय. आपण विषय भेटला की गावचा सरपंच झाल्याच्या नंतर नाही गावचा विकास करता आला तरी चालेल, पण स्वतःच घर तर बांधून निघाव, आहे का नाही? इथं मुद्दा होता. गायी कुठून जरी सोडल्या ताई तर रात्री कुठे आल्या पाहिजे, कुठून बी बाहेर पडा, पण कुठे या, काय काय जातेत कुठून येतेत कुठून मिळत नाही. तसं तुकोबाराय म्हणले, देवा तो कोण्या भक्ताचं भलं केलं तर आम्ही तुला मागाव. अरे कबीर नाम याचे घरी नाही वो अन्न, दामाजी पंथाचे काढिले दिवाळी, काढिले दिवाळी. हा माझे पंथाचे काढिले दिवाळे, काढिले दिवाळे. तुडविल बाळ, तुडविल बाळ गोरोबाचे, तुडविल बाळ, तुडविल बाळ गोरोबाचे, गोरोबाचे. 2-4 मिनिटांमध्ये भाव पाहू आणि सेवेला थांबू. दामाजी पंथाचे काढिले दिवाळे, किती गरिबी माझ्या नामदेव महाराजांच्या घरी. ए पिलू दिदे, कबीर नाम याचे घरी नाही वो अन्न. नामदेव महाराजांच्या घरी अन्न सुद्धा नाही खायला. नरसी गावामध्ये चोर आले कुठं, आणि म्हणले आज चोरी कुठं करायची. त्यातला एक जण म्हणला चला नामदेव महाराजांच्या घरी. ऐका बरं, माझ्याकडे 5 मिनिटांमध्ये थांबणार आहे. ते चोर म्हणले आज चोरी कुठं करायची. त्यातला एक जण म्हणला चला नामदेव महाराजांच्या घरी मामा. अरे दुसरा म्हणला ते चहाला मागे तर त्याला काय मिळालं. पण आले नामदेव महाराजांच्या घरी चोर चोरी करण्यासाठी. पण बाळूदाजी, नामदेव महाराजांचं घर आपल्यासारखं नाही, प्लॅस्टर ऑफ पॅरिस 3 मजली असं नाही. नामदेव महाराजांचं घर म्हणजे कसं, चुलीवर हाराळी, केळीवर नाराळी, घर दिसे चंद्रमोळी, दिवसा उजिड सूर्याचा, रात्रच्या उजिड चंद्राचा. असं माझ्या नामदेव रायांचं घर. ते आले चोरी करण्यासाठी. थंडीचे दिवस आहे. 4 लेकरं नामदेव महाराजांना हिवानाशी कुडकुड 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 करतायत. नामदेव महाराजांना सांगितलं, राजाई मी नाऱ्याच्या अंगावरती कंबरपट्टा झाकलाय महादेव उघडाच. राजाईने सांगितलं, मालक म्या गोविंदाच्या अंगावरती झाकलाय महादेव उघडाचे. नारा विठा गोदा महादा, हे चव घे पुत्र. तिकून ते चोर पाहलेत, अरे यायच्या पांघरायचा जोड नाही तर आपल्या चहाचा कवा मिळ लागायचा. इतकी गरिबी नामदेव महाराजांच्या घरी. त्यातल्या एका चोरानं अंगावरची घोंगडी काढली, अशी पुटळी केली, कूड साडला नाही बाडली महाराज. ओ नामदेव महाराज पांघरा. देवाची ती खून आला ज्याच्या घरा, आणि त्याच्या पडे चिरा संसाराशी. देवा तो कोण्या भक्ताचं भलं केलं तर आम्ही तुला मागावं. बर देवा, आम्ही मागितलं असतं रे, पण तुझ्याकडे नीती नाही. बळी राजा संता दानसूर राजा जगाच्या पाठीवर कोण नाही, त्याला तो पातळात नेऊन घातलं. बळी सर्वस्वे उदार, तेने उभारिला कर. हे करुणी संहार तोता पाताळी घातला. मयूर ध्वज राजा भला, तो करवती घातला. मला सांगा देवा, तुझ्याकडे नीती नाही. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. वाल्या कोल्यासारखा पापी कोण नाही, त्याला डोक्यावर घेऊन मिरवलास. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. देवा आम्ही तुला काय मागवतो. अरे तुझी संपत्ती म्हणजे रिद्धी सिद्धी. रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल. हे तू आम्हा बोल भक्ती पुढे, आमच्या भक्तीवाल्याच्या पुढे ते फिके. रिद्धी सिद्धी द्वारी
कर जोडोनी दिसत ती आमच्या दारात लोळून गेल्यात महाराज यावं का घरला. म्हणून देवा द्यायचं असेल तर आम्हाला संपत्ती नको, द्यायचं असेल तर आम्हाला धन नको, द्यायचं असेल तर प्रेम दे, ज्याचा कधीच ते तुटत नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका माने देवा, तुका माने देवा, तुका माने देवा, तुका माने देवा. प्रेम भातू के पाठवा, प्रेम भातू के पाठवा, प्रेम भातू के पाठवा, कृपा करा लते थोडी, कृपा करा लते थोडी, कृपा करा लते थोडी, कृपा करा लते थोडे. प्रेम भातू के पाठवा, प्रेम भातू के पाठवा, प्रेम भातू के पाठवा, कृपा कराल ते कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा करा लते थोडी, कृपा कराल ते थोडी. पाया पडील पराडी, पाया पडील पराडी, पाया पडील पराडी, पराडी, पाया पडील पराडी, पराडी, पाया ए माया पाया पडी बराडी, पाया
ढोबार खुमाई कार्तिक कार्तिक हात घ्या वरती. हा ज्यांना ज्यांनी देव रामकृष्ण हरी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. विठ्ठल ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली जय 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 यथामती यथावकाश पावन तास सेवा करण्याचा आपण प्रयत्न केला. भगवान भोलेनाथाच्या दरबारामध्ये, माझ्या मारुतीरायाच्या दरबारामध्ये या भगवान भोलेनाथाला पंचलिंग पंचधातूचा मुकुट केला ना, काय नाही बरोबर ना. बर, त्या निमित्तानं हा एक दिवशी कीर्तन महोत्सव ज्यांच्या माध्यमातून इथे येण्याच्या युगाला आमच्या भगिनी आमच्या परिसरामध्ये ताई सतत येतात आणि विशेषतः आमच्या गावात जास्त येतात. अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार भागवताचार्य श्री आमच्या भगिनी निर्गुणाताई इंगळे, ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ताईंमुळे हा तुम्हाला एवढा गोड कार्यक्रम पाहायला भेटला. नाही तर मी मगाचीच सांगितलं का कोणीही रिकाम नाही, उन्हात तानात कोणी नाही, लोक घराच्या बाहेर निघणत आहे का नाही. ताईंच्या माध्यमातून हा अतिशय गोड आणि नयनरम्य नेत्र दीपक सोहळा, या सोहळ्यासाठी सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी आहेत. त्यामध्ये ज्यांनी गोड पक्वादाची साथ केली, शर्ट ओलं झालं त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कळालं पाहिजे की आपला कशाचा पैसा आहे, घामाचा आहे, फुकटचा नाही, हे का नाही. म्हणून त्यांच्यासाठी परत एकदा टाळ्या वाजवा. कारण आपण लेकराचं कौतुक केलं पाहिजे. आपण जर कौतुक केलं, गावात समजा या मारुतीरायाच्या मंदिरावरती
वरती जर एखादं बारकं पोरग टाळ घ्यायला लागलं आणि म्हाताऱ्याने त्याच्या अशा हातावर चापट आणली, याला टाळी वाजवायला पाहिजे का नाही वाजवायला पाहिजे? कारण हे येतंय तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. ते म्हणतं हे माळ, आपलं ते टाळ, हे माळ, आणि ते पुढचं मी काय म्हणत नाही, आहे का नाही? म्हणून गोड जासी भजनी मंडळी, आमचे दिगंबर दादा असतील, आमचे पारवेकर दादा, या सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि गोड असं या संपूर्ण कार्यक्रमाचं लाईव्ह टेलिकास्ट ज्यांनी केलं, आपल्या सर्वांचं लाडकं प्रेमाचं यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा यांचं एकदा पुनश्च एकदा यांना लाईक करा, शेअर करा आणि घंटीचं बटन दाबायला अजिबात, आणि त्यांची काय ते एकदा कटकट मिटून टाका. करविली तैसी केली कटकट, वा कुडी का नीट देव जाणे. म्हणून देवा अशीच सेवा माझ्याकडून करून घ्यावी माझी हाती सेवा, हेची देवा विनवणी. पण घेत असताना दुर्बुद्धी ते मना, कधा नुपजो नारायणा. उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाओ. एखादा वेळा वाकडा शब्द गेला असेल तर वाणीचा दोष समजा आणि मला माफ करा. जे काही चुकलं असेल ते माझ्या पदरात टाका, मी इथून घेऊन जातो. आणि झरीवर जैसा स्वभाव माय बापाचा, असं अपत्य जरे बोले बोबडी वाचा, तरी तो अधिकची तयाचा संतोष आती. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. येथे माझी जी गुरले पायी पण, बाळक बापाची ताटी रिगे, आणि बापा तेची जे बोलू लागे. तो संतोषिले वेगे मुखची ओढवी. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. परमपूजनीय आदरणीय श्री गुरु राऊत बाबांच्या चरणावरती नतमस्तक. ज्यांच्याकडे राहिलो 3-4 वर्ष अभ्यास केला, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. माझ्या आई वडिलांच्या चरणावरती नतमस्तक. या ठिकाणी सेवेला थांबतो. रामकृष्ण हरी. विठ्ठल हरी बोलिले करू, हा बोलिले करू, वेडी